मॉर्निंग, शुभ सकाळ. आज ना पिवसिद्धीच्या डब्यासाठी ना पोहे बनवलेले आहे आणि तर भेंडी चिरायला घेतलेली आहे. अर्धी भेंडी चिरली, अर्धी भेंडी चिरायची राहिली. तोपर्यंत गायांचा दूध काढायचा टाईम झाला. मला अर्धी भेंडी डबं भरून ठेवले. काय ग काय देऊ तू नवीन ड्रेस घालून जा. चल मला दूध काढायला जायचं. पप्पा बसल्या. चल पण हा घाल. एवढे ढेकभर कपडे आणि दररोज खाली दिवाणवरती ना असं दिवाणा असतो. सकाळ आवरा पुन्हा सकाळ असा, संध्याकाळी दुपारीचा असा होतो. दात काढी ती नसती. चल पप्पा जोई दूध काढून. गायांचं दूध काढून झालं आणि घरामध्ये दूध आणलं. काही रतिबाला दूध आहे आणि सकाळ सकाळनं एवढी घाई गडबड असते ना ती सांगायलाच नको. आणि यात त्यांचा हे भुणका असतो. आज शाळा होती त्यांना, रंगीत कपडे घालून जायची होती आणि बघा टिकलीश होती. मग दूध काढून झाले होते ना, मी दिवाणाचा पसारा आवरला, बेडशीट नीट केलं, गोधड्या काढल्या, घरं झाडून काढली आणि यांचं दप्तर आणि टिफिनच्या पिशवीला जागाच नसते. बघावं तिथं वाटेतच टाकलेली असते. मग आता किचनमध्ये आले होती ना, भेंडी केली, चपात्या झाल्या आणि माझा इथं छोटा स्वयंपाक झालेला होता. गॅसपासून काढायचा होता, त्यामुळे ना कढईतून काढून मी याच्यामध्ये ठेवली. मला सगळी भांडी घासून काढता येईल. तर सगळी भांडी गोळा केली. मला ती भांडी बाहेर नेऊन टाकीवरती आणि गॅस घासून घ्यावा. तर माझं सगळं आवरलं. आणि आज ना मी श्रीखंड बनवते. दही होतं, मग ते दही काढून ठेवलं होतं रात्रभर एका कापडामध्ये बांधून. आणि इथं पिठी साखर आणि म्हणजे साखर बारीक केली, त्यामध्ये इलायची घालून आता फेटून घेत आहे छान असं एकजीव करून. आणि मग इथं बघा याच्यामध्ये ना काजू बदाम पिस्ता काही टाकायला नव्हतं, प्लेनच होतं. पण चवीला छान असं लागलं बरं का. श्रीखंडावानीच चांगलं झालं होतं, सगळ्यांना आवडलं. मग देवपूजा करून घेतली. सगळं फरच्या कपडे वगैरे सगळं धुवून झालं, म्हणजे घरातलं सगळं काम आवरलं. मग ना गुरांसाठी ना गवत आणून घेतलं. गवत आणता हे गळालं, छोटाले गवत आहे ना, मग एवढं काकऱ्यापाळीवरती आणून ठेवलं सकाळ सकाळ. काल काही मका आणून ठेवली होती आणि गवत मका आणून ठेवलं, लगेच गाया बसलेले लगेच उठतात. घरातलं काम आवरत नाही ना तोपर्यंत पिवसिद्धी शाळेतून आल्या. 11:30 वाजताच आल्या, कारण की त्यांना पहिले 7 ते 12 शाळा होती. आता 7 ते 11 शाळा झालेली आहे, 1 तास अगोदरच आलेली आहे. आणि हा बघा लाडोबा, बहिणींचा लाडका, कसा आवाज येतो. मी आर्नीमध्ये आलेलो होतो कागद टाकायला. हे बघा अशी कागद टाकून ठेवल्याच, पाऊस आला की लगेच वडायला. इथं 1-2-3 ट्रॅक्टर कांदा आहे, 2. त्यानंतर मग इथे 3. हे बघा कागद टाकून ठेवल्यात. पाऊस आला का, आज लय गरम होतोय वातावरण सुद्धा पावसाने, त्याच्यामुळे कागद टाकून ठेवल्या. तर पाऊस वारं सुटलं का मग पटकन टाकता येईल. आणि परदिवशी एवढी अशी आरण भरलेली आहे आणि तिकडे सुद्धा पलीकडे जाऊन गाळ भरलेले आहे, ते दिसत नाही. कागद टाकून आल्यावरती ना घरी तर एवढं ऊन लागत होतं ना, काही काम करावं असं वाटत होतं. पण जे पेंडिंग पडलेली कामं होती ना, एवढं गरम होत होतं ना, असं वाटतं की पाऊस येईनच. आणि मग मी टेरेसवरती आले, गोट तोडून आणून वरती वाळायला घातलेलं होतं. मुगाच्या शेंगा पण ठेवलेल्या होत्या, मोहरी होती, जवस होतं, सगळं काय असं खोलीमध्ये आणून ठेवलेलं होतं. कारण की वरती एक खोली आहे जे काही वाळायला घालू. मग ते पाऊस वगैरे आलं ना आत पण नेऊन ठेवलं. इथं बघा जवस आहे, ते जवळजवळ 15-3 वेळा झालं असं आणून ठेवलेलं आहे, वाळवलेलं आहे. काही मोहरी आहे, शेंगा ठेवलेल्या आहे वरती भुईमुगाच्या. म्हणलं आधी ना मूग कुटून घ्यावा आणि मग जवस आणि मोहरी आणि गोटणा वल्लच होतं. तर इथे ना टेरेसवरतीच म्हणलं कुटावा म्हणून कुटायला घेतलं. पण एवढं ऊन लागायला लागलं ना, म्हणलं चला आता सगळं खाली वाहून न्यावं आणि आंब्याच्या झाडाखाली ना कुटून घ्यावा. म्हणून मग थोडंसं कुटलं आणि मग आता म्हणलं चला आता थोडं थोडं का होईना खाली नेऊन ठेवावा. तर इथं ना आंब्याच्या सावली खाली आणलं आहे, आता कुटून घेते. वरती असं ऊन लागायला लागलं आहे ना, सांगायलाच नको. म्हणलं आधी मूग कुटून घ्यावा, मग जवस, मग मोहरी आधी एक कुटून घेते. आधी ना मूग कुटून घेतला, मग आता ना जवस कुटून घेते. जवसाची ना छोटे छोटे बोंडसं असतात ना, ते अजिबात कुटत नाही, एवढा जोर लावून कुटावं लागत असतो ना, सांगायलाच नको. आणि मग सिद्धीला म्हणलं जी मुगाची टरपाली आहे ना ती गायींना नेऊन टाक. आणि इथं बघा मी कुटायला घेतलेला आहे जवस.
गाडीला पळ जा. हा अर्ध्या अर्धा तिकडे ये ना, तिकडे ने. तू खायची दोनच गमे टाकायचे. त्या सटाला कालवडी न पण टाक. त्यांच्यात कंगूत नेऊन जा रे सगळ्या भात. असे तीनच मम्मी मी आणलं टाकी ते सगळ्यांना. तर आता जवस कुटून झालं, मग कुटून झाला आणि काय झालं गाजू खाऊ मोरी जिरी नाही मोरी पण कुटून झाली. आणि इथं बघा सगळं पसारा आवरून घेतला. हिने ना मुगाची टरपली गायांना नेऊन टाकली, त्याच्यामुळे माझं काम झालं. आणि इथं बघा आईस्क्रीम आणली मामाने, आता खायचं आईस्क्रीम चाललंय का म्हणजे बाबानी. हातपाय तोंड धुतो एवढी विताळली, एवढं ऊन प्रचंड आहे. साधी शेवडी होती पण मम्मीनी लावायचे ना. तर आत्ता चाललेलं मामाच्या गावाला माहेरी. आता सगळं आवरलंय पटपट पटपट. अण्णा येतात न्यायला रोडलाच. तो का आले अण्णा रोड जवळच आहे. आणि गाड्या हा थांब येऊन दे अण्णा तोपर्यंत मी ना क्लिप लावून घेते. मी दरवाजा लावून घेते तोपर्यंत जा. पळाले या मी जावं असतो तर त्यांची गाडी वळाली पण